तर भुजबळ आणि पवारांच्या भेटीवरून आता मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके या दोघांनीही नेमकं काय म्हटलंय, कोणकोणते मुद्दे त्यांनी मांडलेत तेही बघूया. छगन भुजबळ गेला काय आणि राहायला काय कुठं बसलाय का त्याच्याशी आम्हाला त्याचं नाही देणं घेणं. ते लय बेमानी लय बेमानी करतात. ते कोणाचंच नाही, ते फक्त स्वतःचं घर कसं भरण, त्या तेलगी घोटाळ्यापासून आत्तापर्यंतचे घोटाळे केलेले त्याचं घर कसं भरण, महाराष्ट्र सदन असे लय आहेत. माझ्याकडे तर लय गाबाळ आलेले त्याचं. सरकार आणि विरोधी हे सारखेच आहेत. हे एकमेकावर फक्त ढकलून फसवणूक करते. सामान्य जनतेचे यांना देणं घेणं नाही, त्यांना फक्त खुर्च्या पाहिजे. आत्ताच्या मुख्यमंत्र्यावरती आमचा 1% सुद्धा विश्वास नाही. कारण शासनाच्या संरक्षणामध्ये कुणब्याच्या सर्टिफिकेटद्वारे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट या मुख्यमंत्र्यांनी घातलेला आहे. अरे सामान्य नागरिकांना ऍप्लिकेशन द्यायचं असतं, स्क्रुटिनी करायची असते आणि मग ते सर्टिफिकेट मिळतं. आणि तुम्ही वाटताय खिरापत वाटताय म्हणजे इथं ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी घातलाय. शरदचंद्रजी पवारांना या महाराष्ट्राचं जाणतं राजा म्हटलं जातं. शरदचंद्रजी पवारांनी इलेक्शन मोडमधून बाहेर यायला हवं. आम्हाला तुमच्या भूमिकेचं आणि या गोष्टीचं कोडं उलगडलेलं नाही. पवार साहेब, तुम्ही या महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून पुढे आलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.